नमस्कार मंडळी, मी धनश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण झटपट अशी एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे गुजरातची फेमस रेसिपी हांडवो। तर इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हांडवो आपला रेडी होतो, त्यामुळे जास्तही वेळ लागणार नाही। प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पुढे बघत राहा कशा प्रकारे आज आपण हांडवो बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी तर मी इकडे दुधी भोपळा किसून घेतलाय आणि यामध्ये तुम्ही दुधी भोपळा, गाजर किंवा आपला पत्तागोबी किसून घेऊ शकता तुमच्या चवीनुसार, किंवा तिन्हीही आपण त्यात ॲड करू शकतो। तर इकडे मी ना इन्स्टंट असं आपलं बॅटर घेते रेडीमेड। हे फ्रेशनमचं बॅटर आहे, इडली डोसा बॅटर। तर इकडे आपण ज्याप्रमाणे घेतल्यानंतर आपण यामध्ये बॅटर ॲड करणार आहोत। आता भरपूर लोक असे असतील यामध्ये की आम्ही बाहेरचं बॅटर खात नाही, तर काही हरकत नाही। जे आपण घरी इडली आणि डोशासाठी बॅटर बनवतो तेच बॅटर आपल्याला यूज करायचं आहे। आणि इकडे मी बॅटर घालतीये आणि त्यानंतर आपल्याला या बॅटर मेन म्हणजे मसाले टाकायचे आहेत, जसं की हिंगामुळेच हे हांडवोला खूप चांगली चव येते। तर हिंग घाला भरपूरसा, लाल तिखट, हळद आणि ओवा आणि जिरे हे टाकायचं आहे आणि प्रॉपरली मिक्स करायचं याला। ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एंडिंगला थोडासा सोडा टाका आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आता इकडे मी पॅन ठेवलाय। हा पॅन नॉनस्टिक पॅन आहे आणि नॉनस्टिक पॅनला थोडंसं गरम होऊ द्या। त्याच्यानंतर 2 चमचे त्यामध्ये तेल घाला आणि 2 किंवा थोडा क्रिस्पी बनवायचा असेल तर 3 चमचे तेल घाला। त्यानंतर थोडंसं तेल गरम झालंय, आता त्यामध्ये मी सगळ्यात आधी तर ओवा टाकतीये। नंतर हे दे बघा, ओवा आणि जिरे आणि तीळ घालायचे, आपले पांढरे तीळ झाल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता टाका आणि आता यामध्ये थोडेसे जिन्नस जसे की हिंग, लाल तिखट हे परत ॲड करायचे थोड्या प्रमाणामध्ये। जसं ऑलरेडी आपण त्यामध्ये टाकले, पण थोड्या प्रमाणामध्ये यात ॲड करायचं आहे। तिन्ही हिंग आणि बॅटर जे दिसते जे जसं आहे तसं, आपण त्यामध्ये पाणी वगैरे काही सुद्धा ॲड केलं नव्हतं मी, जसं आहे तसं हे बॅटर आपण यामध्ये सेल करणार आहोत प्रॉपरली, हे बघा। आणि आपल्याला हे आता मीडियम म्हणजे आणि परत यावर आपण थोडंसं ओवा, तीळ आणि हिंग हे टाकणार आहोत, कारण की जेव्हा हे पलटणार आहे त्यानंतर ते दोन्ही साईडला आपल्याला क्रिस्पी लागायला हवं, त्यामुळे दोन्ही साईडला टाकायचं आहे। आणि याला आपण आता झाकून ठेवणार आहे साधारण 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं, आणि 20 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता। हे हांडवो कसं रेडी बघू शकता रिझल्ट। इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये हे ॲड करू शकता आणि टेस्टलाही अगदी उत्तम असं लागतं। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नक्की एकदा ट्राय करा हांडवो। महाराष्ट्रीयन लोकांना तर भरपूर आवडेल ही रेसिपी। तर भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटूयात अशा नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल नक्की। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल।